महाराष्ट्रातील तमाम अंशतः अनुदानित शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनींनो नमस्कार। मी एखादी गोष्ट जेव्हा बोलतो तेव्हा दुसरे तात्काळ नाराज होतात, आमच्याविषयी तुम्ही बोललेच नाही। काल मी टप्पावाडीबद्दल बोललो तर दुसऱ्या अनेकांचे फोन की आमचा विषय तुम्ही घेतलाच नाही, तुम्ही आमच्या विषयावर काम करत नाही का, असे निरनिराळे प्रश्न मला विचारतात। आता मुद्दा असा आहे की मी सगळ्याच प्रश्नांवर शिक्षण क्षेत्रातल्या काम करतो आहे। ज्याचे अपडेट मला मिळतात ते अपडेट मी तुम्हाला देत असतो। आता काल मी टप्पावाडीबद्दल सांगितलं तर निधीचं काय, त्याबद्दल तुम्ही का बोलत नाही? आता आज जर निधीचं बोललो तर उद्या लोक म्हणतील 23-24 बद्दल तुम्ही का बोलले नाही? बघा, मला वेळोवेळी ज्या ज्या गोष्टीचे अपडेट येतात आणि मला असं वाटतं की ते आपल्याला कळवले पाहिजे, तेव्हा मी त्या गोष्टीचे अपडेट घेऊन तुम्हाला कळवतो। आता निधी, मला माहिती आहे की 0511 3379 3361 3261 या निधीमध्ये अनियमितता झालेली आहे। अनेक जिल्ह्यांचे पगार झाले, याही महिन्याचे या सगळ्या हेडचे होत आहेत, पण अनेक जिल्ह्यांचे जूनपासून झालेले नाही। मग मी मागच्या आठवड्यात अगदी मी जाण्याच्या परिस्थितीत नसतानाही मुंबईला गेलो होतो, वित्त विभागात गेलो। त्या ठिकाणी पाहिलं मी की शिक्षण विभागाची 3379 ची मागणी शून्य आहे। आता 3379 चे अनेक दिवसाचे पगार अनेक जिल्ह्यांचे आहेत, पण मागणी तिथे शून्य आहे। 3361 ची काहीतरी 53 करोड आहे आणि 0511 ची 11 करोड आहे। म्हणजे वित्त विभागाला आम्ही फक्त 54 कोटी रुपये मागितले आहे, 3379 ला तर शून्य मागितले आहे। मग आता ही अवस्था आहे। ती मागणी जर जशीच्या तशी मंजूर केली तर पुन्हा तीच बोंब राहणार आहे, कुठे पगार होतील आणि कुठे होणार नाही। त्याच्यामुळे आता मी उद्या मुंबईला जातो आहे। मुंबईला या चारही लेखाशीर्षाला मुबलक पैसे कसे सोडता येतील त्याबाबत वित्त विभाग, शिक्षण विभाग यांच्या समन्वय करून या चारही लेखाशीर्षांना मी पैसे सोडतो। मी म्हणजे शासन सोडतं। आता तारीख त्याची काय असेल, निश्चितपणे 25-26 तारीख उजाडेल, पण भविष्यात या 4 लेखाशीर्षाला मागचे पगार धरून पुढचे कमी पडणार नाही एवढा निधी सोडण्याची जय्यत तयारी करतो। तुर्तास एवढेच। तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा, मी लढतोय। धन्यवाद।